जय श्रीराम. गेले 162 दिवस आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाच्या पुस्तकाचं वाचन करतो आणि आजचा आहे 163वा दिवस. गोंदवले सातारा महाराष्ट्रातील एक संत ज्याने आयुष्यभर रामाचा जप केला, श्रीरामाच्या नावाचा जप केला आणि लोकांना श्रीरामाच्या जीवनाची महती साध्या सोप्या भाषेत सांगितलं. नाम कोणी घ्यावं, कधी घ्यावं, कुठे घ्यावं, कसं घ्यावं, का घ्यावं आणि नामस्मरणाचे काय फायदे आहेत, हेच त्यांनी आपल्या या 365 दिवसांच्या प्रवचन रूपी पुस्तकात सांगितलं, ज्यातील प्रत्येक दिवसासाठी एक पान, जे वाचायला 3 ते 4 मिनिटं स्लो असेल तर 5-6 मिनिटं लागतील. खरे संत कोण, ते कसे ओळखावे, त्यांच्याकडे गेल्यावर आपण काय करावं, काय करू नये, आपण जीवनामध्ये कसं वागावं, कसं वागू नये, हे सगळ्याच गोष्टी त्यांनी चपळक उदाहरणासहित या प्रवचन रूपी पुस्तकात आपल्याला शेअर केलेलं आहे. जर तुम्ही अगोदरची प्रवचनं ऐकली असतील, तर तुम्ही जय श्रीराम म्हणून कमेंटमध्ये लिहा आणि जर तुम्हाला कोणत्याही दिवसाच्या प्रवचनाचं लिंक ह्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कमेंटमध्ये दिसत नसेल आणि ते हवं असेल, तर डेफिनेटली जय श्रीराम लिहा आणि तो स्पेसिफिक दिवसाचं जे प्रवचनाची लिंक आहे, ती पण तुम्हाला मी शेअर करेल. आता हे 163व्या दिवसाचं जे प्रवचन आहे, त्याचं शीर्षक सुख-दुःख मनावर अवलंबून आहे. जिथे रोग असेल तिथेच औषध लावले तर उपयोग होईल. दुःखाचे मूळ कोठे आहे हे प्रथम पाहावे. प्रपंचात काही न्यूनता पडली की दुःख होते. श्रीमंताचे किंवा गरिबाचे सुख-दुःखात तसा फरक तो कोणता? म्हणजे श्रीमंत असो किंवा गरीब, शिक्षित असो अशिक्षित, हुशार असो आढळ, स्त्री असो पुरुष, प्रत्येकाला दुःख असतंच. म्हणजे एखाद्या वेळेला पुष्कळ पैसा आला, परंतु मोलबाळ नाही, म्हणून तो दुःखी असतो. तर दुसऱ्याला संतती आहे, पण पैसा नाही, म्हणून तो कष्टी होतो. तिसऱ्याला संतती आणि संपत्ती वगैरे सर्व आहे, पण पोटदुखीच्या विकाराने तो बिजारी म्हणजे आजारी झालेला. एकंदरीत सुखदुःखे कोणालाही सुटली नाहीत. तितक्याच गोष्टी म्हणजे जितक्या गोष्टी कमी पडल्या तितक्या प्रयासाने सुद्धा आणल्या तरी पण न्यूनता काही सरत नाही. म्हणजे तुम्हाला काही ना काहीतरी कमी पडणारच, आपण या संसारात आहोत हे समजलं तर आपल्याला दुःखाचा भागोडोल करण्याची काही गरज लागत नाही. दुःखावर आपण बरोबर उपाय करतो, परंतु आपल्या दुःखाच्या मुळाशी आपले मनच आहे हे नाही आपल्या ध्यानात येत. खरोखर सुख-दुःख हे वस्तू नसून आपल्या मनस्थितीवरती अवलंबून आहेत. तुम्हाला काय मिळालं यापेक्षा तुम्ही जे आहात त्याच्यामध्ये तुम्ही समाधानी आहात की नाही, हे तुमच्या मानसिक स्थितीवरती तुमचा आनंद हा अवलंबून असतो. वस्तू चोरीला गेली त्यावेळी झोपेत आनंदात होता. पण जागे झाल्यावर वस्तू गेल्याचे समजल्यावर दुःखी झाला. म्हणजे दुःखी होते ते मन. तेव्हा औषध द्यायचे ते मनाला द्या. वस्तू गेल्याचं दुःख समजल्यावर दुःखी झाला म्हणजे दुःखी होते. आता संतांनी मनाला जी शिकवण दिली आहे, आजवर आम्ही विषयाशी सख्ख्या मुलाप्रमाणे भोगले आणि परमार्थ सावत्र मुलासारखं केला. म्हणजे आपण सावत्र मुलाचं जशी काही लोक राग-राग करतात, तसंच संसार असलेली माणसं ही परमार्थाला सावत्र मुलगा समजून त्याचा राग-राग करतात. सावत्राईप्रमाणे आम्ही आपल्या मनाला शिकवले. ज्याचा सहवास झाला त्याप्रमाणे मनावर परिणाम होऊ लागले. विषयांचा सहवास गर्भापासून आपण ठेवतो. म्हणून विषयापासून मिळणारा आनंद खरा असे म्हणू लागले. ज्याची वीज लावावी त्याची फळं खावी. आपण विषयाचे बीज पेरतो आणि विषयांची फळे दुःखदायक आहेत म्हणून शोक करतो. म्हणजे आपण आंब्याचं झाड लावलं तर आंबा येणार. आपण जर कारल्याचं बीज लावलं तर कारलंच येणार. मग आपण जे संसाराचे जे ॲक्चुअली दुःखरूपीचे बीज आहे ते लावलं, तर आपण सुखाची अपेक्षा कशी करावी हेच महाराजांनी सांगितलं. म्हणून आपण शुक्र याला काय करावे, की व्यापारी दरवर्षी आढावा घेतात. त्याप्रमाणे माझे विषय प्रेम किती कमी झाले हे आपण पाहावे. जितकी प्रपंचाकरता तळमळ करतो, तितकी भगवंताकरता करावी. प्रपंचातल्या अनुकूल परिस्थितीपेक्षा प्रतिकूल परिस्थिती ही परमार्थाला जास्त उपकारक आहे. म्हणजे आपल्याला
जेवढं दुःखी आपण होतो, तेवढं आपण परमेश्वराच्या अधिक जवळ जातो. कारण त्यावेळेस वेळेला आपण परमेश्वराची जास्त आठवण करत असतो. परमार्थ हा परिस्थितीवरती, श्रीमंती, गरिबीवर, रोगी निरोगीपणावर वगैरे कशावर अवलंबून नाही. मनाची स्वस्थता, अंतर्शुद्धता, आचरणाची पवित्रता यावर तो अवलंबून आहे. प्रपंचातल्या सोयी आणि गैरसोयी या दोन्ही परमार्थाच्या आडी येतात. आपण रस्त्यातून चाललो असताना एखादे अत्तरचं दुकान पाहून थांबलो काय? किंवा मिरच्यांचं दुकान पाहून थांबलो काय? तर रस्त्यात चालण्याच्या दृष्टीने दोन्ही घातकच ठरतात. म्हणजे आपण मध्ये जर थांबलो, तर आपल्याला हा त्रास होणारच आहे. प्रपंच मुळात चांगलाही नाही आणि वाईटही नाही. आपण आपली आसक्ती त्यात मात्र घालवतो ते प्रपंचामध्ये. म्हणून आपल्याला ते सुखदं का दुःखद येतं आणि सुख जे मिळतं ते देखील टेम्पररी असतं. ही आसक्ती काढणे याचेच नाव परमार्थ. शेवटचं वाक्य. आपण करतो त्या गोष्टी आसक्ती सोडून करणे याचंच नाव परमार्थ. म्हणजे संसार सोडायला सांगितलं नाही. पण संसार करताना त्याच्यातली आसक्ती सोडून संसार करावा. तो त्याच्या इच्छेने मिळणारे जे सुख आणि दुःख आहेत हे मानावं आणि आपल्याला जे फळ मिळालंय त्याच्यावरती देखील आपण त्याचंच अधिकार आहे असं समजून जर वागलं, नामस्मरण केलं, लोकांबद्दल चांगला विचार केला, लोकांच्या साठी ते चांगल्या गोष्टी केल्या, त्यालाच आपण परमार्थ. हे सुख-दुःख हे मानण्यावरती अवलंबून आहे, हेच आपल्याला सांगितले गेलेले आहे. आता आपण 11 वेळेला श्रीरामाच्या नावाचा जप करूया. तुम्ही देखील श्रीरामाच्या नावाचा जप करा आणि झाल्यावरती जय श्रीराम म्हणून कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. जय श्रीराम, 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 जय श्री जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. धन्यवाद. हे 163व्या दिवसाचं जे प्रवचनाचं वाचन झालं, त्याचं श्रवण केल्याबद्दल तुमचे धन्यवाद. तुमच्याबरोबर दिवस असाच आनंदाचा, सुखाचा आणि आरोग्यपूर्ण जावो, हीच त्या श्रीरामचरण इच्छा व्यक्त करताना थांबवतो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्री